अध्यक्ष निलेशजी मोरे, त्याचप्रमाणे ठाकूरही उपस्थित होते, त्यांचं स्वागत. अलंकार विकारी यांचा सन्मान करतात सागरजी मोरे, जयदेवजी मोरे, सिद्धेश. धन्यवाद. दीपदादा चालू अशी लढत आहे यजमान प्रिन्सिपल खालचा आणि पिंपळाची वाटचा पाठी दोन संघांमध्ये चढाई होते. ती वाटचा पाठसंघाकडून सौरभ साखर चढाई करतो. मित्रांनो प्रिन्सिपल खालचा पाठसंघाकडे 7 किलोमध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतो सौरभ साखरकर. संतकडे या ठिकाणी नवनीत ठाकूर यांचं आगमन होतो. नक्कीच प्रिन्सिपल मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत आहे. नक्कीच आम्हाला उद्या गोहागड तालुक्याचा संघ जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी पाठवणार आहे आणि त्या प्रशिक्षक पदी आणि व्यवस्थापकपदी दिवेश शारेकर आणि तारेश हळदणकर यांची निवड या ठिकाणी जाहीर झाली आहे. गोहागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने तारेश हळदणकर आणि दिवेश आरेकर यांची निवड या ठिकाणी जाहीर झाली आहे. संघ व्यवस्थापक आणि संघ प्रशिक्षक म्हणून नक्कीच एक चांगले माझी दिग्गज खेळाडू आहे. चढाई होते साहिल तोडणकर. कालच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी साहिल तोडणकर चढाई करतो वरच्या पाठसंघाकडून खालच्या पाठसंघाकडे. त्याला प्रतिकूल चढाई करतो तो सुमित आरेकर. स्टेजच्या समोरील सर्व प्रेक्षकांनी साईडला व्हायचं आहे. चढाई करतो सुमित आरेकर. गुण मिळतोय खालच्या पाठसंघाला. संजू मोरेच्या टिपण्यामध्ये यश मिळवतोय तो सुमित आरेकर. नक्कीच चढाई करतोय तो पंजाब संघाचा चढाई करायला आणि पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. सुंदर पंचलेश्वर आपण पाहतोय सर्वेश आरेकरचा गुणमेत्र खालच्या पाठसंघाला. खेळ संघाच्या प्रत्येक बोनससाठी मिलिंद पडवळ यांच्याकडून 100 रुपये ऑन झाले. खेळ संघाच्या सर्व चढाई करण्यासाठी प्रत्येक बोनससाठी 100 रुपये. तसंच वरच्या पाठसंघाच्या चढाई करण्यासाठी सुद्धा प्रत्येक बोनससाठी 100 रुपये असणार आहेत. मिलिंद पडवळ यांच्याकडून तसंच महेश पावसकर यांच्याकडून सुद्धा सुंदर प्रकारे आपण पाहतो. मित्रांनो सोहम कंकुटकरला पकड यशस्वी होते. गुण मिळतोय वरच्या पाठसंघाला. सोहम कंकुटकरला बाद करण्यामध्ये यश होते वरच्या पाठसंघ. महेश पावसकर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक बोनससाठी 100 रुपये आणि सुपर लाईटसाठी 200 रुपये बक्षीस होते खालच्या पाठसंघासाठी. चढाई करतोय सौरभ. या सामन्यासाठी बक्षीस ऑन झाल्या. चढाई करतोय अंकुश विकारी. 6 गडमध्ये अंकुश उच्च क्रममध्ये चढाई करतोय निदान रेषेजवळ. नक्कीच संधी दिली गेली अंकुश विकारीला. खेळ संघाच्या संघातून एका महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. पुढे चढाई करण्याचा प्रयत्न अंकुश विकारीचा आपण पाहतो. निदान रेषेजवळ अंकुशला पकडण्याचा प्रयत्न संजू मोरेचा यशस्वी आपण पाहतोय. गुण मिळतोय वरच्या पाठसंघाला. खालच्या पाठसंघ चढाई होते ती वरच्या पाठसंघाकडून खालच्या पाठसंघाकडे 5 किलोमीटर चढाई करतोय तो साहिल तोडणकर. नक्कीच एक चांगलं चढाई कर 5 किलोमध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतो. 2-1-2 मध्ये चढाई करतो खालच्या पाठसंघाकडे साहिल तोडणकर. नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम सत्रासाठी नवनीत ठाकूर नेत्रताई ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. चढाई करतोय मितेश वनाकर. खालच्या पाठसंघाचा यशस्वी चढाई कर. खालच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी मितेश वनाकर चढाई करतोय खालच्या पाठसंघाकडून वरच्या पाठसंघाकडे. 7 किलोमध्ये नक्कीच फायदा उपांत्यपूर्वीच्या सामन्यामध्ये वरच्या पाठसंघाने विजय मिळवला. त्यानंतर श्रीरामदत्त सेवा आणि सगळे विजय मिळवला. सुंदर चढाई आपण पाहतो. अतिशय सुंदर चढाई नितेश वनाकर यशस्वी होतो. गुणमेत्र खालच्या पाठसंघाला. आपण पहिली लढत. तिसरी चढाई आव्हान स्वीकारतो सिद्धेश कोडेकर. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो सिद्धेश कोडेकर. नक्कीच आपण बघतोय अनिकेत भोसले इन मध्ये नाहीये. स्टार्टिंग 7 मध्ये खेळत नाहीये. नक्कीच संधी दिली गेली आहे आणि मितेश वनाकर घाई करतोय. गुण मिळतोय खालचा पाठ
आणि विभागी वाटतं माळ नक्कीच आपण जातो अमोल आणि शिवसागर सर यांच्याकडे पुन्हा एकदा धन्यवाद। फिलहाल यहाँ पर बेहतरीन हो सकती है, बेहतरीन डिफेंस है इस समय वर्षा पाठ टीम की तरफ से शानदार डिफेंस देखने को मिलता हुआ। सबसे जो अनुभवी खिलाड़ी थे अमोल जी उनको चलता कर दिया है संजीव मोरे याचं जबरदस्त मध्यरक्षण आणि तितकं चांगलं कॉम्बिनेशन वरचा वाट संघ कारावात दाखवत आहे। सुरुवातीला यजमान खालचा वाट संघासमोर शिवसागर सर हा सामना जो चाललाय तो घागरच्या दोन टोकांमध्ये चाललाय, एक वरचा वाट दुसरा खालचा वाट। सामन्याच्या सुरुवातीलाच अतिशय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो। हाय व्होल्टेज गेम दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची लढत। एक जो आहे संघ खालचा पाठ त्याचा अजिंक्यपद त्यांचा निर्विवाद वर्चस्व ह्या तालुक्याच्या कबड्डीवरती कायम राहिलंय आणि एक संघ असा आहे जो या स्पर्धेत कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारची कमाल करू शकतो आणि कोणत्याही संघाला धूळ चालण्याची ताकद ठेवतो। आपण पाहतोय खेळाडूंना जिंकण्यामध्ये यश मिळतो आणि मिलिंद परवाड यांच्याकडून 200 रुपये, महेश पावसकर यांच्याकडून 200 रुपये, रोहन विखारे यांच्याकडून 200 रुपये पटकावतो केतन पावसकर 4 खेळाडूंना जिंकतो आणि अलंकार विखारे यांच्याकडून 200 रुपये 800 रुपये जमा करण्यात होते केतन पावसकर मॅन ब्लॉक खालचा पाठ। एक ही रेट में कुल मिलाकर 800 रुपए का निखिल विखारे यांच्याकडून 200 रुपये आपण पक्ष होतो 1,1000 रुपयाचा मान मिळतो तो केतन 500 रुपयाचा मानकरी निखिल विखारे छोड़ून 500 रुपयाचा बक्षीस होता। तो फिलहाल इसके पहले आपने जो रेट देखी थी अक्षय नौकोल यांच्याकडून 200 रुपयाचा बक्षीस होता। परफॉर्मन्स एकूण 1,500 चा मानकरी केतन पावसकर एकाच चाळीमध्ये खेळतो मित्रांनो। चाळी करतोय सोम कंकुडकर अमोल। एक ही रेट में कुल मिलाकर देखा जाए तो 1,500 रुपए का इनाम मुकम्मल कर दिया है। फिलहाल यहाँ पर पलटवार करने के लिए फिर एक दफा रेडर तैयार होते हुए राइट कॉर्नर पे 4 खिलाड़ियों का डिफेंस है। देखा जाए तो यहाँ पर काफी अंदर की तरफ जाकर रेड करने का प्रयास किया था, कामयाबी नहीं मिली। फिर एक दफा एक एम्प्टी रेड देखने को मिलती हुई और अब पलटवार होगा वर्षापाठ टीम के द्वारा। देखा जाए तो इस समय राइट कॉर्नर पर रेड करते हुए रेडर नक्कीच सौरभ साखरकर राजस्थानावरती ज्याने सुरेख परफॉर्मन्स दाखवलाय आणि ह्या तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व केलंय, आपला खेळ सादर केला तो सौरभ साखरकर छान खेळ सादर करतो। वातावरण संघाचा एक हुकमी मोहर आहे, खालचा संघाकडे चढाई करतोय। इसके पहले केतन ने काफी लाजवाब परफॉर्मेंस दिया था। एक पीरियड में कुल मिलाकर 4 डिफेंडर्स को बैकलाइन के बाहर का रास्ता दिखा दिया और उसके बाद जिस तरह से संयम और अनुशासन का खेल अभी तक देखने को मिला है फ्रेंड सर्कल के द्वारा वो कमाल का रहा है। हालांकि मुकाबला जीतने के लिए आपके पास पैशन होना चाहिए, जोश होना चाहिए, हुनर भी होना चाहिए। हुनर तो हर खिलाड़ी के पास होता है, बस किसी का छिप जाता है तो बस किसी का छिप जाता है। अगर यहाँ पर फ्रेंड सर्कल के खिलाड़ियों का हुनर बोलेगा तो कहीं ना कहीं कल के अखबार की हेडलाइन भी बनेगी कि फिर चला फ्रेंड सर्कल का जादू। कहीं ना कहीं पलटवार करने के लिए वर्षापाठ टीम के जो रेडर थे जल्दी से गए बॉकलाइन में वापस है क्योंकि उन्हें मालूम था इसके बाद फ्रेंड सर्कल के साथ थर्ड रेड थी। नक्कीच चॅम्पियनला स्वतःच जे चॅम्पियनत्व आहे ते टिकवण्यासाठी फार तोशी स्पर्धा आणि अर्थातच या ठिकाणी केतन पावसकर याला उत्कृष्ट पकड। तो चॅम्पियन असतो, जो विजेता असतो त्याला विजेता पण टिकवणं फार गरजेचं असतं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती एक वेगळा दबाव असतो। गमावण्यासारखं बरंच काही आहे फ्रेंड सर्कल खालच्या संघाकडे आणि कमावण्यासारखं बरंच काही आहे तो वरच्या संघाकडे। हालांकि यहाँ पर फ्रेंड सर्कल की टीम लोकल टीम है, यजमान टीम है, मेहमान टीम के खिलाफ खेलते वक्त शुरुआत के कुछ मिनट में काफी अच्छा परफॉर्मेंस दिखा दिया केतन, जिन्होंने इसके पहले इस मुकाबले के अंदर कुछ मिनट पहले एक शानदार सुपर रेड भी पेश की थी। कुल मिलाकर 4 खिलाड़ियों को उन्होंने मैच से बाहर भेजा था। ये देखिए वर्षापाठ टीम के जो रेडर थे शानदार मैच होता हुआ, ये कॉम्बिनेशन टैकल काफी लाजवाब देखने को मिलता हुआ। फिलहाल डिफेंडिंग चैंपियन है और साथ ही साथ रेड में भी काफी कमाल का परफॉर्मेंस। यहाँ पर देखिए सुमित भाई साहब है और सुमित ने इशारा कर दिया है कि चलो नहीं, लेकिन यहाँ पर उन्होंने मान लिया कि भले ही इशारा किया था लेकिन टच नहीं किया है और दोबारा रेड करने के लिए तैयार होते हुए। फिलहाल यहाँ पर एम्प्टी रेड खत्म होती हुई और अब पलटवार होगा वर्षापाठ टीम के द्वारा। हालांकि दोनों भी टीमों के लिए यह मुकाबला जीतना काफी जरूरी है क्योंकि जो भी टीम जीतेगी मुझे लगता है सीधा सेमीफाइनल में पहुंचने वाली है। लेकिन फ्रेंड सर्कल ने ये क्या किया, थोड़ा सा वीक एंकल होल्ड देखने को मिला, गजब की ताकत, गजब की स्फूर्ति देखने को मिलती हुई।
अगर यहाँ पर थोड़ा सा जल्दबाजी करेंगे, थोड़ा सा ज्यादा बयां करने का प्रयास करेंगे कुछ जुबान के माध्यम से, तो अंपायर के द्वारा पहले से ही वार्न किया है, अन्यथा आपको ग्रीन कार्ड मिलेगा। खूप छान खेळतात ते, त्यांनी शांत राहणं फार गरजेचं आहे, कारण खेळ आहे, निर्णय येणार तुमच्या ऍक्सेप्टन्स असला पाहिजे. तुम्ही जर का तुमच्या खेळामध्ये स्वतःच गरम झालात किंवा नाराज झालात निर्णयावरती, तर त्याचा परिणाम तुमच्या खेळावरती होऊ शकतो. पंचांचा या ठिकाणी एक निर्णय जो आहे तो अंतिम समजून स्वतः प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. बितेश 5 खिलाड़ियों का डिफेंस इस समय बिल्कुल निगाहें घड़ी के ऊपर है. देखा जाए तो पहले हाफ के शुरुआत के कुछ मिनट के अंदर फ्रेंड सर्कल ने, जो कि लोकल टीम है, लोकल बॉयज है, काफी सपोर्ट भी बढ़िया मिलता है और प्रेशर में कहीं ना कहीं जो खिलाड़ी है वो गलतियां कर बैठते हैं अमोल जी. नक्कीच. आणि वरचावट संघाकडून चुकीची कोणतीही अपेक्षा नाहीये, कारण खरंच ते खूप छान खेळतात. स्वतः शांत राहणं फार गरजेचं आहे आणि त्यांचा खेळ अतिशय सुंदर चाललाय. कॉम्बिनेशन छान आहे, प्रत्येक गोष्ट वर्कआउट होते, त्यांचा प्लॅन वर्कआउट होतोय आणि अतिशय जबरदस्त आली ही लढत. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण लढत आहे. फिलहाल यहाँ पर वर्षापाठ टीम, हमने आज के दूसरे दिन में पहला मुकाबला देखा था वर्षापाठ बनाम पालसेट के बीच में. हालांकि पहले हाफ में वर्षापाठ की टीम पिछड़ रही थी, लेकिन सेकंड हाफ में काफी लाजवाब परफॉर्मेंस पेश किया था और उसके बाद मुकाबला जीता था. शायद यह मुकाबला भी वैसा ही घटने वाला है, ऐसा मुझे तो अब तक लग रहा है, क्योंकि शुरुआत के कुछ मिनट के अंदर बैकवर्ड पर है, लेकिन क्या सेकंड हाफ में या इसके बाद थोड़ा सा अपने अंत में जाकर पलटवार करने वाली है. बिलकुल काफी बडा मुकाबला आणि त्याच्यामध्ये हा दोन्ही संघांचा परफॉर्मन्स आहे तो एका उंचीवरती नक्कीच पोहोचेल, कारण या दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ जो आहे तो शेवटपर्यंत पुरेपूर माहिती आहे. इस समय डू और डायरेक्ट होगी, यानी कि थर्ड रेड है. हर हाल पर रेडर को चाहिए पॉइंट, यानी कि इस रेड में किसी ना किसी टीम को पॉइंट जरूर मिलने वाला है. रेडर को जल्दबाजी करने की आवश्यकता, डिफेंडर्स को जल्दबाजी करने की कोई आवश्यकता नहीं थी, लेकिन यहाँ पर देखिए वर्षापाठ टीम के जो डिफेंडर्स थे सामने से आए थे, पूरी तरह से बचकर निकालने के जो रास्ते थे वो उन्होंने ब्लॉक कर दिया और बाद में पूरा का पूरा डिफेंस आता हुआ. यहाँ का खेळायचंय तर खालचा वाट संघाकडे सोहम तंदुरकर आणि सुमित आरेकर यांच्या जोडीने केतन पावसकर हा तिसरा चढाईकार आहे, पण या तिघांमध्ये सोहम आता बाहेर आहे, त्याच्यामुळे अंकुश विगारे हा ट्रम्प कार्ड वापरला होता, परंतु अंकुशला जबरदस्त पकड या ठिकाणी सौरभ साखरकरेच्या माध्यमातून चढाई करतो. सौरभ प्रत्युत्तर दाखल 4च्या डिफेन्स मध्ये 2-2 अशी क्षेत्रव्यूह रचना. फिलहाल यहाँ पर प्रेशर होगा सौरभ के ऊपर भी, क्योंकि सौरभ का इस मुकाबले में चलना काफी जरूरी है. अगर सौरभ का खेल चलेगा तो मुझे लगता है वर्षापाठ की टीम है इस मुकाबले में शानदार परफॉर्मेंस पेश कर सकती है. 4 खिलाड़ियों का डिफेंस है, यानी कि सामने 4 शिकार. क्या शिकारी शिकार कर पाएगा? बिल्कुल शिकारी कुछ शिकार नहीं बनने वाला है, वो सीधा अपने कोर्ट में वापस आता हुआ. आणि गुणसंख्या राहिली ती सुरुवातीपासूनच इक्वल 8-8. दोनों समय बराबरी पर, लेकिन यहाँ पर जल्दबाजी की है डिफेंडर्स ने. मिलिंद पडवळ यांच्याकडून बोनससाठी 100 रुपये बक्षीस असलेला पटकावतो सुमित आलेकर. लेफ्ट कॉर्नर के जो का है रणनीति बनाने का, किस तरह से रणनीति बनाएंगे ये रणनीति बताने का. फिलहाल यहाँ पर रेडर तैयार है. देखा जाए तो वर्षापाठ की तरफ से यहाँ पर देखिए रेडर यहाँ पर पॉइंट लेते हुए अपने खेमे में वापस आ चुके हैं. अब 8 नंबर की जैसे पहले हुए रेडर इस समय फ्रेंड सर्कल के द्वारा रेड करने के लिए तैयार होते हुए. हा मोहरा खासावट संघाचा अतिशय जबरदस्त खेळाडू सुमित आरेकर याची अतिशय सुरेख पकड. जर का सुमित आरेकरला पकड होऊ शकते याचा अर्थ वर्षावट संघाचा डिफेन्स अतिशय जबरदस्त कामगिरी करतोय. गुड कॉम्बिनेशन. और यहाँ पर डिफेंस का चलना जरूर है. अगर जुबान के माध्यम से बोलोगे अमोल जी तो चंद लोग सुन पाते हैं, खेल के माध्यम से बोलो पूरा स्टेडियम आपको सुन पाता है, और इसीलिए जो भी बोलना है खेल के माध्यम से बोलो. और यहाँ पर देखिए अनुशासन के साथ खेलने की आवश्यकता है. इस समय केवल 3 खिलाड़ियों का डिफेंस होगा, सुपर टैकल ऑन है. अगर रेडर को पकड़ा जाता है तो 2 पॉइंट मिल सकते थे, लेकिन रेडर भी काफी चालाक है, मानिए वो एक खिलाड़ी है, वो कोई जल्दबाजी नहीं करेंगे, कोई गलती नहीं करेंगे, क्योंकि मालूम है इस समय कड़ा शिकंजा उन्होंने फ्रेंड सर्कल के ऊपर कसा है. नक्कीच अतिशय जबरदस्त आली लढत. केतन पावसकर 7च्या डिफेन्स मध्ये चढाई करतोय वर्षावट संघाकडे. सुपर डुपर चढाई याने केली होती, 4 गुणांची नोंद केली होती. होलवर चढाई. तो कहीं ना कहीं किरण का यहाँ पर पहले हाफ के अंतिम तक यहाँ पर विकेट के ऊपर खड़ा रहना काफी कीमती है. ये खिलाड़ी जब तक अंदर रहेगा तो कहीं ना कहीं वर्षापाठ की जो टीम है
उसे थोड़ा सा घबरा कर रहना पड़ेगा फ्रेंड सर्कल की टीम से, क्योंकि ये मंचा हुआ खिलाड़ी है, कभी भी मुकाबले का रूप बदल सकता है। वो परफॉर्मेंस हमने कई मर्तबा हर एक मैदान के अंदर देखा है। फिलहाल यहाँ पर सुपर टैकल का अपॉर्चुनिटी है, लेकिन फिर एक दफा शायद अपडेट देखने को मिलेगी। इसका मतलब है कि जो वर्षा पार्ट की जो टीम है थर्ड रेड पर खेलना पसंद करेगी। बिलकुल खरंच माझं म्हणणं असं यावेळेला की जो एक महत्वाचा मोहरा असतो त्याला घाबरून राहण्यापेक्षा त्याच्यावरती अटॅक करायचा की त्याला दडपणात आणलं पाहिजे। आपण जर का त्याचं दडपण बाळगलं तर नक्कीच त्याचा दुष्परिणाम आपल्याला बघायला लागू शकतो। साई चढाई करतोय 3च्या डिफेन्स मध्ये, सुपर टॅकलची संधी खालचा वाट सांगायला। तो फिलहाल यहाँ पर जो रिस्क लेनी है साहिल को लेनी है, डिफेंडर्स को जल्दबाजी करने की कोई आवश्यकता नहीं। सुपर टैकल का मौका बन सकता है, यहाँ पर देखिए लॉबी का इस्तेमाल किया और जिस रेड की तमाम दर्शकों को प्रतीक्षा थी वही रेड देखने को मिलती हुई। तो लोकल टीम इस समय पिछड़ रही है, शायद बैकफुट पर जाएगी अमोल जी। अतिशय जबरदस्त खेळ वाट संघाचा। याच टेम्परमेंटने जावं लागेल, सोबत कन्सिस्टन्सी असली पाहिजे। कोणत्याही प्रकारची चूक करणं या ठिकाणी यावेळेला अपेक्षित नाहीये आणि स्वतःला शांत ठेवणं फार गरजेचं आहे। तो कहीं ना कहीं कबड्डी में कहा जाता है कि डिफेंस इज बेस्ट अटैक, लेकिन यहाँ पर एग्रेसिव भी होना पड़ेगा। जैसी स्थिति होगी उसके अनुसार आपको खेल खेलने की आवश्यकता है। पहले आपने फ्रेंड सर्कल का पूरा खेमा वाला हो चुका है। कबड्डी के मैदान में कोई भी टीम यहाँ पर पूरे के पूरे समय बैकलाइन के बाहर नहीं रहती। खिलाड़ी फिर एक मरतबा रिवाइवल हो चुके हैं और मैदान के अंदर आ चुके हैं। यहाँ पर देखिए वर्षापाट टीम के जो खिलाड़ी है, रेडर है, इस समय इधर उधर टहलते हुए फर्स्ट हाफ का खेल खत्म हो चुका है। काफी इंटरेस्टिंग रहा है फर्स्ट हाफ का खेल मोची। नक्कीच आपण ही लढत पाहतोय। या स्पर्धेची 4थी उपांत्यपूर्व लढत पाहतो। फ्रेंड सर्कल खालचा पाठ टीममध्ये वरचा पाठ नक्कीच गोलंदाज आपल्या समोर जाहीर होणार आहे। पंचमेन फ्रेंड सर्कल कलाखेडा संस्कृत मंडळ गोवागड खालचा या ठिकाणी आमच्या स्पर्धेला आणि चांगल्या मनोरंजन सुद्धा पाहिजे। मिकी माऊस करून पुन्हा एकदा आपण सामना जातो। चढा येऊन त्या पायचा खालचा पाठ सिंगून केतन पावस करत चढाई करतो। मित्रांनो पुन्हा एकदा सेकंड आपल्या सुरुवात होते। चढाई करतो केतन 7 खेळामध्ये 2-2 मध्ये चढाई करतोय। निता दक्षिणजवळ यशस्वी चढाई का खालचा पाठ संघाचा केतन पावसकर बघूया केतन कशी चढाई करतोय। कुल चढाई करायचा प्रयत्न केतन पावसकर यांचा पायचा पुन्हा एकदा केतन पावसकर केतन पावसकर मध्ये यश मिळवलं। बोनस गुण मात्र खालच्या पाठ संघाला नक्की मिळतोय। तो केतनच्या रूपामध्ये सुंदर प्रयत्न केतन पावसकर सामान मागे पुन्हा एकदा चढाई करतोय। तो सौरभ सांगत करत राहतो। 6 खेळाडूमध्ये सौरभ डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय। निता दक्षिणजवळ नक्कीच ही लढत आपण पाहतो। खालचा पाठ आणि वरचा पाठ या दोन संघांमध्ये चढाई। सौरभ डाव्या कोपऱ्यामध्ये नक्कीच एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळते। 11-16 गुण संख्या आपण पाहतो। सेकंड हाफ मध्ये पहिलाच या ठिकाणी गोवागड मधील पहिला महिला पंच स्नेहलताई ओक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आणि पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। सुंदर पदक सुहम कंदुरकरला पकड यशस्वी होतोय वरचा पाठ संघाकडून। थोडं प्रेक्षकांनी सहकार्य करायचं त्या ठिकाणी गोवागड मधील महिला पंच सौ स्नेहलोक या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मानपूर्वक मी निमंत्रित करतो। चढाई करतो सौरभ 5 खेळामध्ये चढाई करतो सौरभ स्वागत आहे। चढाई वरचा माणसा निवडून सौरभ परंतु त्याला प्रत्येक चढाई करतो। सुमिता नक्कीच एक गुण मिळवा लागणार आहे। सुमिता यशस्वी आपण पाहतो। नक्की संजू मोरे या टिपण्यामध्ये प्रयत्न केला होता मात्र निहाल तोडणकरला आणि सिद्धेश संजू या टिपण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता मात्र निहाल मोरे आणि सिद्धेश तोडणकरला टिपण्यामध्ये यश मिळवलं। तिसरी चढाई वरचा पाठ संघाकडून नक्कीच सुमित आणि आपल्या संघाला कमबॅक करून देतोय। पैसा पकडण्याचा प्रयत्न आणि यशस्वी अतिशय सुंदर पकड आपण पाहतोय। सोहम कंदुरकर कडून पकड पाहतोय। नक्कीच सुमित आणि आपल्या संघाला कमबॅक करून देतोय। चढाई करतोय सोहम कंदुरकर 4 खेळाडू संत चढाई आपण पाहतो। नक्कीच कमबॅक करताना दिसतोय तो स्थानिक यशमान फ्रेंड्स खालचा पाठ संघ सोहम कंदुरकरने जबाबदारी स्वीकारली आहे। पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय।
सुंदर प्रकार आपण पाहतो संक्षिप्त यांच्याकडून सोहम कंक्लूड केलेला नक्कीच सुमित तारेकरने चांगली चढी केली होती मला सोहमला पकड यशस्वी होते ती वरचा पार्सल म्हणून मुलांच्या चढी करतोय नक्कीच व्यासपीठाच्या समोरील लष्करी साईडला व्हायचा व्यासपीठावरील मान्यवरांना सामना बघायला मिळायचा आपण साईडला व्हायचा सहकार्य करा प्लीज जरा सहकार्य करा व्यासपीठावरील मान्यवरांना सामना दिसत नाहीये चढी करतो सौरभ नक्कीच चढी करतो सौरभ अतिशय चांगली गडी आपण नक्कीच पाठवा नक्कीच सुमितने एक एक गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पण सुमित यशस्वी होतो शकतो हे त्याला माहित आहे बघूया सुमित तारेकर पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये चढी करतो फुलवेल चढीकडीचा प्रयत्न माहिती आहे आपल्या कोणत्या तंत्राचा उपयोग करतो तो सुमित तारेकर सुमित परततो त्याला प्रत्येक चढी करतो पाहिजे साहिल तोडून चढी करतो 6 खेळामध्ये साहिल तोडणकर नक्कीच अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाकडून अतिशय चांगला खेळ पाहतो सेकंड हाफ मध्ये नक्कीच सोहम कंक्लूड कमबॅक करावं लागणार आपल्या संघासाठी महत्वपूर्ण लढत आहे पाहिजे साहिल 6 खेळामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये साहिल संघासाठी साहिलची नक्कीच एक चांगला प्रयत्न आपण पाहतो साहिल कडून साहिल पळतोय त्याला प्रथम चाडी करतोय कालच्या सामन्यातील सामन्यावर मितेश वराटर नक्कीच मितेशला एक चांगली स्थापित करावी लागणार आहे आपल्या संघासाठी एक चांगलं कम्प्लीट करून द्यावं लागणार आहे ते मितेश पळतोय त्याला प्रत्येक चाडी तिसरी चाडी आव्हान स्वीकारतो सिद्धेश गोडेकर तिसऱ्या चाडीचा आव्हान स्वीकारतो सिद्धेश गोडेकर आव्हान असणार आहे त्याच्यासमोर सर्व शारीरिक आणि केतन पावस यांचं पाहिजे आणि सुंदर चाडी आपण पाहतो केतन पावस त्याची सुंदर चाडी आपण पाहतो सिद्धेश गोडेकरसाठी मिलिंद पडवळ यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस येत आहे सिद्धेश गोडेकर यांच्यासाठी चढे परंतु त्याला प्रत्येक चढी करतोय तो चढी होते खालचा पाठ सगळून अधिक एक चढी करतोय एक अनुभवी खेळाडू आधार स्तंभ फ्रेंड्स खालच्या पाठ संघाचा पाहिजे अधिक पकड यशस्वी होते अनिकेत पोहोचलेला पकड यशस्वी होते गुण मिळतो वंचा पाठ संघाला नक्कीच चांगली पकड आपण पाहतोय अनिकेत पोहोचला टाइम आउट आपण पाहतो फ्रेंड्स खालचा पाठ भेटला वंचा पाठ चढी करतो तो सौरभ सातेकर नक्कीच सर्व शारीरिकला डिफेन्स मध्ये कमाल करावी लागणार आहे आपल्या संघासाठी शुभम पावसकरला डिफेन्स मध्ये कमाल करावी लागणार आहे पाहिजे ही लढत कशाने पण होते नक्कीच साहिल तोडणकर सौरभ सातत्यांचा चांगला खेळ आपण पाहतो 14-20 अशी गुण संख्या 14 गुण खालचा पाठ संघ 20 गुण वरचा पाठ संघ अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपण नक्कीच पाहतो पेपरमध्ये वरचा पाठ संघाकडून पुन्हा एकदा संघ चढाई सौरभ सातत्याची सौरभ नक्कीच एक चांगलं चढी कर सौरभ पडतोय पुन्हा एकदा चढी करतोय तो सुमित तारेकर 14-20 अशी गुण संख्या निवांगेशी जवळ सुमितांचा चढी करतोय पुन्हा एकदा पुलवाचा काढायचा पासून बघू सुमित बोनस +1 एकूण 2 गुण मिळवतो महत्त्वपूर्ण सोहम कंक्लूड करायला करतोय आणि मिलिंद पाटोळे यांच्याकडे असलेले 100 रुपयाचं बक्षीस पटकावतो सुमित बोनस गुणसाठी अतिशय महत्त्वपूर्ण साडी सोहम कंक्लूड करायला केलाय गुणसंख्या आपण पाहतोय 16-20 16 गुण वरचा पाठ 16 गुण खालचा पाठ 20 गुण वरचा पाठ एक चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते की या फेन्सच्या मैदानावरती नक्कीच अतिशय जबरदस्त झालेली लढत वार्तावड संघ अतिशय मस्त परफॉर्मन्स करतोय पण प्रसंगी एक अनावधान राखणं आणि सावधान असणं फार गरजेचं आहे टेम्परामेंट कारण सर्वस्वी त्यांचा खेळ उंचावरती चाललाय शांतपणे अतिशय सहज कुठल्याही प्रकारचं ज्या चुका होत आहेत त्यात फक्त निष्करून त्यातून फक्त परत फार गरजेचं आहे आणि वार्तावड संघ ते करतोय 6 डिफेन्स मध्ये मितेश वराटे चढाई करतोय मितेश कंच्या पाठसंघाचा चढेकर बदलतो त्याला प्रत्येक चढी करतो तिसरी चाळी पाहायला मिळतो सिद्धेश गोडेकर आव्हान स्वीकारतो तिसऱ्या चाळीचा 5 चढूमध्ये आपण नक्कीच सुयोग अतिशय जबरदस्त लढत चालली आहे आणि दोन्ही संघ स्वतःचा टेम्परामेंट होतात चांगला खेळ सादर करतात प्रयत्न चांगले चालले दोन्ही संघांकडून संयम सगळ्यात मोठा हत्यार आहे क्षीरसागर सर या प्रसंगी दोन्ही संघांसाठी
सुंदर पकड सोहमच्या गुडघ्याचा सुंदर प्रश्न आपण पाहतो गुण मिळतो खालच्या पाठसंघाला नक्कीच आता मात्र कमबॅक केला आहे खालच्या पाठसंघाला एक गुण मिळतोय आपण पाहतोय सर्व संघांनी एक चांगलं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय चाळी करतो सुमित आरेकर 5 खेळाडूमध्ये नक्कीच सुमित आरेकरला माहिती एक एक गुण मिळवला जर का तू पाहिलं असेल तर सुमित मगापासून जबरदस्त प्रयत्न करतोय आणि त्यांनी जितका खालचा वाट संघाचा खेळ शांत ठेवलाय आणि आतापर्यंत या गेम मध्ये चांगला कमबॅक त्याच्याकडून पाहायला मिळालाय वरचा वाट संघ सुद्धा अगदी तोडीस तोड खेळत चाललाय आणि त्यांच्याकडे तेवढीच टेम्परामेंट आपल्याला दिसते अतिशय जबरदस्त खेळ झालाय कुठेही ही एक रायव्हलरी आहे ती अशी एकदम हिट लेवलवरती जात नाहीये आणि अतिशय जबरदस्त खेळ आज आपल्याला या दोन्ही संघांचा या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतोय नक्कीच दोन्ही सर्वच आपण खेळ पाहतोय सुमित आणि साहिल यांच्यामध्ये ही लढत नक्कीच आहे दोन्ही खेळाडू चांगले खेळ करताना आपण पाहतोय एक चांगलं खेळाचं प्रदर्शन नक्कीच प्रत्येक खेळाडू या सामन्यामध्ये करतात दिसतो दोन्ही संघाकडून हलका पड असेल वरचा पड असेल पाहूया ही लढत कशा रीतीने बुडवली कारण या अगोदरचा सामना आपण पाहिला तर सिद्धेश्वर वेंदूर आणि तृप्तगिरीवरून यांच्यामध्ये समान संख्या तिसरी चढाई आवाज सुगत सुमित आरेकर पूर्व चढाई अतिशय सुंदर चढाई आपण पाहतो साहिल तोडकरला टिपण्यामध्ये यश मिळतो तर सुमित आरेकर एक गुण मिळतो फ्रेंड संघ खालचा पाठ संघाला नक्कीच सुमित आरेकरनं कमबॅक करून दिलं फ्रेंड संघ खालचा पाठ संघाला मित्रांनो चढाई करतोय सौरभ साखरकर मॅनराव वरचा पाठ पाहूया 7 खेळामध्ये निधान रेषेजवळ चढाई करतो सौरभ साखरकर सुद्धा तेवढी क्षमता ठेवतो आणि या सामन्यात भीमादेवी संघ पुनरागमन करेल दमदार सौरभचा प्रयत्न आता मात्र भीमादेवी संघासाठी फार महत्वाचा आहे नक्कीच एक चांगला खेळ आपण पाहतो सौरभ असेल साहिल असेल निहालला संधी दिली गेली आजच्या या सामन्यामध्ये चढाई करतो सोहम कंगुलकर सोहम परततोय पाहूया तिसरी चढाई आव्हान स्वीकारतोय पत्ता पाठसंघाचा आज चढाई का नवोदित खेळाडू सोहम कंगुलकरचं आव्हान असताना पाहिजे तिसरी चढाई संधी दिली गेली नवोदित खेळाडूला वरचा पाठसंघाकडून आव्हान नक्कीच सर्व्हिसचं आहे सोहमचं आहे आणि पकडण्याचा प्रयत्न यशस्वी अतिशय सुंदर पकड आपण पाहतो सोहम कंगुलकरच्याकडून सोहम कंगुलकर आपल्या नावाला साजेसा खेळ करतो महत्वपूर्ण पकड सोहम कंगुलकरच्याकडून आपण पाहतो मित्रांनो नक्कीच एक राष्ट्रीय खेळाडू गोहागरमध्ये पहिला राष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान ठेवला तर या सोहम कंगुलकरने या फ्रेंड्सच्या क्रीडामंडळाचा खेळाडू आपण पाहतो चढकर 3 खेळाडूमध्ये सुपर टक्करची संधी नक्कीच असणार आहे तेव्हा त्या संघासाठी 2-1 अशी रचना सोहमसाठी बघूया नक्कीच सोहम आपल्याला सोहमला पकडण्याचा आपण पाहतो आणि सुपर टॅकल सोहम कंगुलकरला सुपर टॅकल संजू मोरे पुन्हा एकदा भीमादेवीच्या प्रांगणात आणि आता मात्र खरंच ही जमेची बाजू करू शकते भीमादेवी संघासाठी लास्ट 5 मिनिट 22-19 गुणसंख्या 22-19 आपण पाहतोय नक्कीच अतिशय चांगली लढत आपण पाहतोय दोन्ही संघाकडून चांगल्या खेळाचं प्रदर्शन पाहतोय नक्कीच सोहम कंगुलकरने 3 खेळामध्ये चढाई केली आणि पकड झाली आणि सुपर टॅकल झाली ती सोहम कंगुलकरला आणि सुपर टॅकलचे 2 महत्वपूर्ण गुण मिळतात ते वरचा पाठ संघाला पाहिजे सुमित आरेकर आव्हान स्वीकारते पुन्हा एकदा नक्कीच सुमित चांगली चढाई केली एक महत्वपूर्ण गुण मिळू शकतो सुमित आरेकर त्याला माहिती आहे सुमितला बघा यशस्वी गुण मिळतो वरचा पाठ संघाला एक चांगली चढाई आणि त्यानंतर एक चांगली पकड आपण पाहतो वरचा पाठ संघाकडून एक चांगला संघ खेळ आपण पाहतो वरचा पाठ संघाकडून साहिल तोडकर निहाल मोरे सौरभ साखरकर यांच्याकडून चांगली साथ संशू मोरेची मिळते ती बिंबादी वरचा पाठ संघाला नक्कीच यशमान संघ खेळताना आपण पाहतो नक्कीच केतन पावल संघ पहिल्याच आपल्याला एकदा सुपर हिट केली होती पण एकदा परत सौरभ त्याला रटकन चढाई करतो तो केतन परत चढाई करतो सिद्धेश गुडेकर तिसरी चढाई आव्हान स्वीकारतो सिद्धेश पाहिजे तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारलं सिद्धेश गुडेकरने शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आपण खेळ पाहतोय मित्रांनो नक्कीच अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते ती यशमान फ्रेंड संघ आणि भीमादेवी संघ या 2 संघांमध्ये पुन्हा एकदा सौरभ एक चांगली गाडी केली चांगली पकड केली ती निहाल मोरेने आपण पाहिली पुन्हा एकदा शेवटच्या काही सेकंदामध्ये तिसरी चढाई आव्हान स्वीकारलंय सुंदर पकड आपण पाहतोय पुन्हा एकदा सुंदर पकड सर्वेश आरेकरच्याकडून पुन्हा एकदा आव्हान स्वीकारलं लास्ट 3 मिनिट
लास्ट 3 मिनिट अतिशय रंगतदार लढत शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आपण पाहतोय मित्रांनो. नक्की बघूया वेगळी संघासमोर कोणता संघ पोहोचतोय. पाहूया सोहम गंगुटकर स्वतः वन स्वीकारतोय पुन्हा एकदा. सोहम गंगुटकर शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आपण खेळ पाहतोय मित्रांनो. पाहूया सोहम कोणत्या तंत्राचा उपयोग करतो आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण चढ या सगळ्या खेळाची खालचा पाठ संघासाठी आणि प्रतिवरचा पाठ संघासाठी. पुन्हा एकदा सोहम गंगुटकरला पकडण्यात यशस्वी. सोहम गंगुटकरला पकड यशस्वी होते प्रतिवरचा पाठ संघाकडून. यशस्वी आपण पाहतो. निदान दिशा रोखण्यात आली होती आणि सुंदर पकड सुमिराज कसाडे करतोय आणि यशस्वी गुणमय प्रतिवरचा पाठ संघाला अतिशय चांगली किसन शिवमानेशी सरी 2 मिनिट शेवटची 2 मिनिटं चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं आपण पाहतोय. लास्ट 2 मिनिट निदान रेषा रोखण्यात आले. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपण खेळ पाहतोय. गुणसंख्या एक चांगली लढत आपण नक्कीच पाहतोय. प्रतिवरचा पाठ संघाकडून अतिशय सुंदर लढत आपण पाहतोय. 2 महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय. अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. कुठल्याही सगळ्या खालचा पाठ संघासमोर खेळताना चढ मितेश वालाकर बघूया निदान रेषेजवळ सुंदर पकड आपण पाहतो. वरचा पाठ संघाकडून एक चांगलं गमता केलं. एक चांगलं खेळाचं प्रदर्शन या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतो. पिंपळाचे वरचा पाठ संघाकडून पूर्णपणे सोहम गंगुटकर त्याला गटून ठेवलं आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतो. पिंपळाचे वरचा पाठ संघ एक चांगलं खेळाचं प्रदर्शन करताना तुला एक चालू करतो. अधिकेत बोलते परंतु एक गुणवत्ता खालचा पाठ संघाला 3 खेळाडूमध्ये चालू करतो. चढ करतो 12 नंबर टी शर्ट गुंडीला चढ करतो. खालचा पाठ संघाकडे पिंपळाची वरचा पाठ संघाकडून नक्कीच आपण ही लढत पाहतो. पिंपळाची वरचा पाठ आणि पिंपळाचा खालचा पाठ या 2 संघांमध्ये एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन करतो. तो पिंपळाची वरचा पाठ संघ महत्वपूर्ण उपांत्य सामन्यामध्ये आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये विजय मिळवतो. खालचा पाठ संघावरती आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा 4था संघ ठरतो. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचतो.